तारीख 30 जुलै, वेळ रात्री 11:30 नंतरची. ठिकाण बारामतीच्या जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटी. रात्री उशिरा या सोसायटीत राहणाऱ्या शर्मिला जगताप या आपल्या गॅलरीत नव्यानं बांधलेल्या कट्ट्यावर कडाप्पा बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. शहरातल्या एका वर्दळीच्या सोसायटीचा भाग आणि गॅलरी ही अशी की लोकांना हे लक्षात येईल. सुरुवातीला त्या काही काम करत असतील या विचारानं आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष केलं, पण एवढ्या उशिरा त्या स्वतःच गवंडी काम करतायत ही गोष्ट लोकांच्या नजरेतून सुटत नव्हती. त्यातही खास करून ज्या पद्धतीनं कडप्पा बसवण्याची घाई चाललेली. खरं तर गॅलरीत जर कुंड्या ठेवायच्या असतील तर आजकाल त्यासाठी विकत स्टँडही मिळतात. मात्र असं असताना शर्मिला जगताप का अदबतायत यावरून काहींना संशय आला. एका सूज्ञ नागरिकानं 112 वर फोन लावून पोलिसांना इथं काहीतरी विचित्र घडतंय याची कल्पना दिली. इथून शहर पोलीस ठाणं अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्यानं पोलिसांनी तिथं तातडीनं धाव घेतली. घटनास्थळी जाऊन संबंधित घरात पोलिसांनी प्रवेश केला आणि गॅलरीत काय चाललंय याचा शोध घेतला तर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. समोर दिसणारं दृश्य कोणत्याही सूज्ञ बारामतीकराच्या काळजाचा थरकाप उडवणारं होतं. आजवर ज्या स्त्रीकडं संहारक जननी म्हणून पाहिलं जात होतं, तिनं घराच्या गॅलरीत जो थाट घातला होता तो थाट पोलिसांसहितच तिच्या शेजारा पाजाऱ्यांना देखील अचंबित करणारा होता. या घटनेनं बारामती अक्षरशः हादरून गेलंय. त्यामुळे नक्की काय उघडकीस आलं इथं, पोलिसांना इथं असं नक्की काय दिसलं हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीमुळे समाज बिघडतोय असं म्हटलं जायचं तेव्हा अनेक जण यावर हसायचे. कीर्तनानं समाज सुधारत नाही आणि तमाशानं बिघडत नाही असं प्रत्युत्तर यायचं. पण हे जरी खरं असलं तरी मोबाईल, इंटरनेट आणि टीव्ही सारख्या गॅजेट्सवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमातून लोकांना वेगवेगळ्या चुकांवर पांघरुणं कशी घालायची, चुका लपवायच्या कशा याच्या आयडिया यायला लागल्यात हे मात्र तितकंच खरं. चित्रपट हा समाजावर दीर्घकाल परिणाम करतो. खरं तर असं म्हटलं जातं आणि या गोष्टीला कधीच कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. पण बारामतीत उघड झालेला प्रसंग पाहून ही गोष्ट किंवा ही दरपोक्ती खरी आहे याची खात्री पडते. त्याला कारण ठरतं ते अजय देवगणचा दृश्यम चित्रपट. आता तुम्ही म्हणाल, अजय देवगणचा दृश्यम चित्रपट आणि बारामतीचा काय संबंध? तर बारामतीच्या जामदार रोडवरील अपार्टमेंटमधून कॉल आल्यानंतर जेव्हा पोलिसांनी इथं धाव घेतली तेव्हा पोलिसांसमोर असणारं दृश्य हे हुबेहूब दृश्यम चित्रपटाची कॉपी होती. प्रवीण प्रकाश जगताप हे आपली पत्नी शर्मिला सोबत इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती इथं राहायचे. 30 जुलैच्या रात्री त्यांच्या शेजाऱ्यांना जेव्हा शर्मिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तेव्हा त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलीस धावत इंद्रप्रस्थ सोसायटीमधल्या शर्मिला जगतापांच्या फ्लॅटवर पोहोचले. हॉलच्या गॅलरीत जाऊन पोलिसांनी तिथं असणारा नवीन कठडा पाहिला, त्यावरील कडाप्पा बाजूला सारला. त्यावेळी त्यात बेशुद्ध अवस्थेत असणारे शर्मिला यांचे पती प्रवीण जगताप यांना झोपवलं होतं आणि वरून कडप्पा फिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलिसांनी त्या कट्ट्यामधून प्रवीण जगतापांना बाहेर काढलं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं, त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र त्यानंतर दीर्घकाळ ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते. सुरुवातीला सर्वांना वाटलं की कदाचित त्यांच्या पत्नीनं जे काही त्यांच्यासोबत केलंय त्यामुळं प्रवीण यांना ट्रॉमा आलेला असेल. त्याच वेळी शर्मिला यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शर्मिला यांना पोलिसी खाक्या दाखवताच गॅलरीमध्ये आपले पती प्रवीण यांच्या जिवंत समाधीस्थळाची संपूर्ण कहाणी पोलिसांना समजली. पोलीसनामामध्ये दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक कारणावरून प्रवीण आणि शर्मिला जगताप या जोडप्यामध्ये वारंवार भांडणं होत होती. शर्मिला या भांडणाला वैतागल्या होत्या. त्यासाठी त्यांनी प्रवीणचा काटा काढायचं ठरवलं. पण काटा काढायचा कसा हा मोठा प्रश्न होता. पण इच्छा तिथं मार्ग हा नियम आहे. शर्मिलाला काहीही करून प्रवीण यांना संपवायचं होतं. त्यासाठी त्यांनी पद्धत आणि जागाही ठरवली. प्रवीणकडून कुठलाही प्रतिकार होऊ नये यासाठी नियोजन केलं आणि त्या नियोजनानुसारच शर्मिला यांनी प्रवीण यांना गुंगीचं औषध दिलं. जेव्हा प्रवीणवर त्या औषधांचा परिणाम दिसू लागला
तेव्हा प्रवीणला ग्राणी यायला लागली आणि त्याच वेळी शर्मिलानं घरातल्या बॅटनं त्यांना मारहाण केली, इतकी की प्रवीण बेशुद्ध होईल. कदाचित या संपूर्ण घटनाक्रमात आपण जर प्रवीणच्या देहासोबत हिंस्र होऊन काही कृत्य केलं आणि त्याच्या रक्ताचे पुरावे सापडले तर आपण पोलिसांना सापडू याची जाणीव शर्मिलाला असावी. आणि म्हणूनच प्रवीण बेशुद्ध झाल्यानंतर शर्मिलानं त्यांना ओढत हॉलच्या गॅलरीत आणलं. गॅलरीत बांधलेल्या विटांच्या कठड्यांमध्ये झोपवलं. त्यानंतर कडाप्पा लावून प्रवीणची गोष्ट शर्मिलानं कायमची त्या गॅलरीत बंद करण्याचा प्रयत्न केला. अगदी सेम तसाच प्रयत्न जो दृश्यम चित्रपटात अजय देवगण पोलीस अधिकारी असणाऱ्या तब्बूच्या मुलासोबत करतो. पण कदाचित प्रवीण जगताप यांच्या नशिबाची दोरी घट्ट असावी किंवा त्यांचे पुण्यकर्म त्यांच्या मदतीला आले असावे. कुण्या जागरूक शेजाऱ्यानं पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी त्या कठड्यातून प्रवीण जगतापांना बाहेर काढलं. ही गोष्ट जगताप कुटुंबियांसाठी इतकी धक्कादायक होती की सुरुवातीला ते या प्रकरणात तक्रार द्यायलाच तयार नव्हते. शेवटी उशिरा प्रवीण यांचे वडील प्रकाश कान्होबा जगताप यांनी या प्रकरणी आपली सून शर्मिला प्रवीण जगताप यांच्या विरोधात आपला मुलगा प्रवीण याला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला. या घटनेनं बारामतीत शर्मिला यांच्या प्रयत्नांवर दृश्यमचा प्रभाव असल्याची चर्चा रंगली. खरं तर देशभरात गेल्या काही कालावधीत ज्या काही घटना किंवा घटनाक्रम समोर येत आहेत ते पाहता नवऱ्याला संपवताना जे काही प्रयोग या महिलांकडून केले जात आहेत त्यावरून कदाचित येत्या काही दिवसात नवऱ्याला संपवण्याचे 101 प्रयोग असं जर पुस्तक निघालं तर कुणाला नवल वाटायला नको. ज्यात किल्ल्यावर फिरायला नेऊन सेल्फीच्या बहाण्यानं दरीत ढकलून द्यायचं सिया गोयलचं प्रकरण असो किंवा सोनम रघुवंशी असो, नवऱ्याला निळ्या ड्रमात भरणारी मुस्कान असो किंवा नवऱ्याला पुदिन्याची पानं समजून मिक्सरमधून फिरवणारी रुबी असो किंवा नवरा कॉटवर झोपल्यावर करंट देणं असो किंवा बॉयफ्रेंड कडून साप आणून त्या सापाकडून नवऱ्याला डसवणं असो, ज्या पद्धतीनं एक शातीर कल्पना समोर आणल्या जात आहेत ते पाहता चित्रगुप्त देखील डोक्याला हात लावून बसला असेल. कारण पाप केलं, कुणाला संपवलं म्हणून या बायकांना शिक्षा द्यावी की असल्या आयडियाज या बायकांनी कुठून आणल्या म्हणून यमाला त्यांच्याकडं क्लास लावायला लावावे, हे मोठं कन्फ्युजन चित्रगुप्तापुढं असेल. आता बारामतीतलाच हा इन्सिडन्स बघा. लोक गॅलरीत तुळस लावतात का तर सौभाग्याचं प्रतीक म्हणून. पण शर्मिला जगतापनं आपलं सौभाग्य जिवंतपणीच एका गॅलरीत कठड्यात खुडामुडा करून झोपून वर कडाप्पा टाकून सौभाग्याची जिवंत समाधी बांधण्याचाच प्रयत्न केला होता. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र शर्मिला जगतापनं जिवंतपणी हॉलच्या गॅलरीत आपल्या नवऱ्याला समाधी द्यायचा जो प्रयत्न केलाय त्यावर तुमची काय मत आहे? नक्की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळं बायका आजकाल आपल्या नवऱ्याला अगदी सहज संपवण्याचा प्रयत्न करतायत? या गोष्टींमुळे लग्नाळू तरुणांच्या लग्न करण्याच्या इच्छा मरून जातील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.